होणार, व्हीपी सिंगांना बरखास्त केलं जाणार, पण बरखास्त करण्याच्या आधी त्यांनी मंडल आयोगाची एक सवलत शिफारस लागू करून टाकली. कारण त्या काळामध्ये प्रधानमंत्री क्षत्रिय होते आणि त्यांचे आवडती मोठी सर्व ओबीसी नेते होते, मुलायम गांधींसारखे. म्हणून मंडल आयोगाची शिफारस लागू झाली. लक्षात घ्या, ते एवढी सतर्कता ठेवावी लागते. भीमा कोरेगावमध्ये जवळजवळ 4 महिने 5 महिने आधीपासून भीमा कोरेगाव जंगलची तयारी चालू होती. भेळ होती, तो मिलिटेट होते, हे सगळे तिथं गावोगाव जाऊन सभा घेत होते आणि त्या स्तंभाच्या विरोधामध्ये लोकांना चिथावणी देत होते. एवढं सगळं घडत असताना त्या 25 गावांमध्ये एवढं सगळं घडत असताना पोलीसचे रिपोर्ट जात असताना आपण मात्र एकदम अनभिज्ञ राहिलो. आपण गेलो आणि मार खाऊन परत आलो. सतर्कता नाही. ही भीमा कोरेगावात 10 लाख लोक जगणार आहेत आपले, तर 25 गावांमध्ये काहीतरी हालचाल चालू आहे असं एकाही दलित पोलीस अधिकाऱ्याने सांगू नये, एकाही आदिवासी पोलीस अधिकाऱ्याने सांगू नये. आणि गेलो काही डायरेक्ट मार खाऊन करत आलो. पण मार खाल्ल्यानंतर तरी सतर्क झालं पाहिजे की नाही? ठीक आहे, मार जोपर्यंत मार पडले तोपर्यंत आम्ही झोपलेला होता, काही जाण नाही. पण लाट बसल्यावर सतर्क झालं पाहिजे की नाही झालं आम्ही सतर्क. भीमा कोरेगावला कमीत कमी 10 लाख लोक जमलेले होते वंदन करायला, स्मारकाला. मार खाऊन परत आलो घरी. आणि बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं की मी कुठल्याही नेत्याला मानत नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाला मानत नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही. पण बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी मिलिटेट होते आणि भिडेला अटक व्हावी म्हणून मोर्चा काढला की ज्या मिलिटेट होतेमुळे आणि त्या भिडेमुळे भीमा कोरेगावची दंगल झाली त्यांना अटक झाली पाहिजे, याच्यासाठी मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा काढला. किती लोक हजर होते? फक्त 1 लाख लोक हजर होते आझाद मैदानावर. म्हणजे मार खायला 10 लाख लोक गेले आणि त्याचा विरोध करायला फक्त 1 लाख लोक गेले आझाद मैदानावर. म्हणजे मार खाल्ल्यानंतरही आम्ही सतर्क पडत नाही. खैरलांच्या अत्याचाराच्या विरोधात माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा मोर्चा काढला त्या काळी. आता त्याला 10 वर्ष पूर्ण होऊन गेली. खैरलांची म्हणजे नागपूरला होतं, त्याचं भंडारा दिलं. त्या नागपूरला दर 6 डिसेंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर कमीत कमी 15 ते 20 लाख लोक जमतात. किती? 15 ते 20 लाख लोक जमतात दीक्षाभूमीवर. पण खैरलांच्या अत्याचाराच्या विरोधात बाळासाहेबांनी जेव्हा मोर्चा काढला, 5000च्या वर लोक नाही मोर्चाला. कशी काय क्रांती म्हणून? म्हणजे आम्ही जातो दीक्षाभूमीवर प्रेरणा घेण्यासाठी, लढण्याची प्रेरणा मिळावी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून दीक्षाभूमीवर जातो, म्हणून चैत्यभूमीवर जातो, म्हणून भीमा कोरेगावला जातो, लढण्याची प्रेरणा मिळावी म्हणून. आणि जेव्हा कसं लढाई सुरू होते त्यावेळी घरात बसून राहतात. ओबीसीने काय आकर्षण घ्यावं तुमच्याकडून? आपण नेहमी ओबीसीला शिवाय देतो. लक्षात ठेवा, ओबीसी हे एसटीकडे दलितांकडे बघून चळवळीत येतात. मी 52% बोलतोय, त्यामुळे थोडासा वेळ द्या. तर सांगायचा मुद्दा आता मी शेवटचा मुद्दा सांगतो आता. बाकीचं मी नंतर जेव्हा बोलेल, 35 वर्षापासून हेच काम करतोय. आता एक महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो आणि अत्यंत महत्वाचा आहे मुद्दा. आतापर्यंत जेवढ्याही दलित नेत्यांच्या सभा झाल्या, आठवले साहेबांची असेल, चव्हाण साहेबांची असेल किंवा आणखी गवई साहेबांची असेल, त्यांच्या सभेला एकही ओबीसी नेता जात नव्हता, आजही जात नाही.
दोन साहेबांची सभा असो, आठवले साहेबांची असो, कवाडे साहेबांची असो, पण गेल्या 1 वर्षापासून जे चित्र बदललेलं आहे, माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आजही त्यांच्या सभा होत आहेत, 1 वर्षापासून होत आहेत, आजही होत आहेत, अजून पुढे होतील. प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करा, तुम्हाला परिवर्तन दिसेल. बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या प्रत्येक सभेत आणि स्टेजवर लोकांमध्ये आणि सभागृहामध्ये सुद्धा ओबीसी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. स्टेजवर सुद्धा तेली समाजाचा अध्यक्ष, नावी समाजाचा अध्यक्ष, माळी समाजाचा अध्यक्ष हे स्टेजवर उपस्थित असतात आणि लोकांना सांगतात ओबीसींना की आता ओबीसींनो बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संघटित झालं पाहिजे. हा महत्वाचा परिवर्तन आहे, महत्वाचा बदल वाटत नाही तुम्हाला? ओबीसी आजही तयार आहे, फक्त तुमची किती तयारी आहे ते सांगा. तुम्ही जे निवडलेले आहेत ते केव्हा एकत्र सांगा. तुम्ही जेवढं एकत्रित येऊन काम करणार तेवढ्या प्रमाणात ओबीसी तुमच्या सोबत येणार. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं ते खरं होणारच की ओबीसी समाज हा दलित नेतृत्वाखाली जातीव्यवस्था नष्ट करण्याची चळवळ करणार म्हणजे करणार. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं कधीच खोटं असू शकत नाही. ते खरं करणाऱ्यांची परिस्थिती आली आहे, ही परिस्थिती आली आहे, तिचा आता तरी फायदा घेतला पाहिजे, आता तरी फायदा घेतला पाहिजे. 2019 शेवटची संधी, शेवटची संधी आणि फक्त 10 महिन्यासाठी सांगतो मी, नेहमीसाठी नाही सांगत, फक्त 10 महिन्यासाठी. फक्त 10 महिन्यासाठी आपली आपसातली भांडणं थोडी बाजूला ठेवा, आपली आपसातली कुंडून थोडी बाजूला ठेवा, आपले आपसातले जे काही मतभेद असतील 10 महिन्यासाठी फक्त थोडी बाजूला ठेवा. काही 10 महिन्यासाठी भांडणं केलं बाजूला ठेवून काही जुलत नाही ना. फक्त 10 महिने 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या दिवशी वोटिंग होईल त्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत फक्त वोटिंग संपलं 5 वाजले की मग आपल्यामध्ये बारावाला करा, कपडे भरा, शिव्या द्या, काय सगळं करा, माझं काहीच म्हणणं नाही. आणि हे आव्हान मी सगळीकडे करत असतो, लक्षात घ्या. मी स्वतः बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या सोबत त्यांच्या स्टेजवर पण असतो आणि लोकांना सभागृहामध्ये आणण्याचं पण काम करतो. आणि तरी मी तुम्हाला सांगतो की मी बाळासाहेबांना मानत नाही, त्यांच्या पक्षांनाही मानत नाही, त्यांच्या कुठल्या नेत्यांना मानत नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांना मानतो आणि म्हणून मी तिथं असतो, म्हणून मी तिथं असतो. मी आजपर्यंत कुठेही निवडणूक लढवली नाही, पुढे लढणार पण नाही, हे माझं कामच नाही.